नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मित्रमैत्रिणींनो, आज आपण लिपाक्षी मंदिर याबद्दल माहिती पाहणार आहोत। तर हे मंदिर कुठे आहे याबद्दल आज आपण माहिती पाहूया। चला तर मग पाहूयात। लिपाक्षी मंदिर, ज्याला वीरभद्र मंदिर असेही म्हणतात, हे मंदिर आंध्र प्रदेशातील एक ऐतिहासिक हिंदू मंदिर आहे। हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या काळात बांधले गेले होते। रामायण काळातील जटायू पक्षी पडल्याच्या ठिकाणाशी जोडलेले आहे। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे भव्य नक्षीकाम, हिंगाखांब, जमीन न लागता लटकलेला स्तंभ आणि नागलिंग। 16व्या शतकात बांधलेल्या या मंदिराचे स्थापत्य वैशिष्ट्य तुळवा विजयनगर शैलीतील आहेत आणि मंदिराच्या जवळजवळ प्रत्येक उघड्या पृष्ठभागावर कोरीव काम आणि चित्रे भरपूर आहेत। हे राष्ट्रीय महत्वाचा केंद्रीय संरक्षित स्मारकांपैकी एक आहे आणि विजयनगरमधील सर्वात नेत्रदीपक मंदिरांपैकी एक मानले जाते। रामायण, महाभारत आणि पुराणातील महाकाव्य कथांमधील राम आणि कृष्णांच्या दृश्यासह अतिशय तेजस्वी पोशाख आणि रंगांमध्ये भिंतीचित्र विशेषत तपशीलवार आहेत आणि ती चांगल्या प्रकारे जतन केली आहेत। मंदिरापासून सुमारे 200 मीटर 660 फूट अंतरावर एक खूप मोठा नंदी बैल शिवाचा डोंगर आहे, जो दगडाच्या एका तुकड्याने कोरलेला आहे, जो जगातील सर्वात मोठ्या प्रकारांपैकी एक असल्याचे म्हटले जाते। हे मंदिर लेपाक्षी शहराच्या दक्षिणेकडील बाजूला ग्रेनाइट खडकाच्या एका मोठ्या उघड्या टेकडीवर बांधले गेले आहे, जे कासवाच्या आकाराचे आहे आणि म्हणूनच त्याला कुर्मसैला म्हणून देखील ओळखले जाते। ते बंगलोर पासून 140 किलोमीटर 87 मैल अंतरावर आहे। आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात असलेल्या पेनुकोंडा येथून 35 किलोमीटर 22 मैल अंतरावर आहे। हे मंदिर 1530 मध्ये बांधले गेले। 1540 मधील देखील उल्लेख आहे। विरुपन्ना नायक आणि वीरण्णा हे दोघे भाऊ राजा अच्युत देवरायांच्या कारकिर्दीत विजयनगर साम्राज्यात पेनुकोंडा येथेही राज्यपाल होते। ते कर्नाटकचे मूळ रहिवासी होते। ते वीरशैव वाणी या योद्धा व्यापारी वर्गाचे होते। मंदिरात फक्त कन्नड शिलालेख आहेत। मंदिर बांधण्याचा खर्च सरकारने केला होता। स्कंद पुराणानुसार हे मंदिर दिव्य क्षेत्रांपैकी एक आहे, जे भगवान शिवांचे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे। हे मंदिर विजयनगर स्थापत्य शैलीचे आहे। मुख्य मंदिर 3 भागात बांधलेले आहे। ते असे मुख्य मंडप किंवा नाट्य मंडप किंवा रंगमंडप म्हणून ओळखले जाणारे सभा मंडप, अर्धमंडप आणि अंतराल, पूर्व कक्ष किंवा गर्भगृह मंदिर एक इमारत म्हणून 2 भिंतींनी वेढलेले आहे। सर्वात बाहेरील भिंतीच्या भिंतींना 3 दरवाजे आहेत। उत्तरेकडील दरवाजा नियमितपणे वापरला जातो। आतील पूर्वेकडील दरवाजे हा सभा मंडपाचे प्रवेशद्वार आहे, जो मध्यभागी एक मोठी जागा असलेला एक मोठा आकाराचा खुला सभागृह आहे। हे गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ आहे आणि स्तंभ आणि छतावर प्रत्येक इंच जागेवर शिल्पे आणि चित्रांचा विपुल साठा आहे। गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर गंगा आणि यमुना या देवतांच्या मूर्ती आहेत। या सभा मंडपाचे बाह्य स्तंभ सुशोभित प्लिंथवर बांधलेले आहेत। सजावट घोडे आणि सैनिकांच्या कोरलेल्या प्रतिमाच्या स्तंभ पातळ आहेत आणि यांच्यात कोरीव काम केलेल्या कोलनचे वैशिष्ट्य आहे, जे वक्र आकारामध्ये आहेत। हॉलच्या मध्यभागी असलेली मोकळी जागा मोठ्या स्तंभांनी किंवा खांबांनी परिभाषित केली आहे, ज्यावर तिहेरी आकृत्यांची कोरीव काम आहेत। सभागृहाच्या ईशान्य भागातील स्तंभामध्ये ब्रह्मा आणि ढोलकी वाजवणारा त्यांच्या बाजूने नतेशाच्या प्रतिमा आहेत। शेजारच्या स्तंभात नुकत्याच्या मृदेमध्ये असलेल्या अप्सरांच्या मूर्ती आहेत, ज्यांच्या बाजूला ढोलकी वाजवणारा आणि झांजा वाजवणारा आहेत। सभागृहाच्या नेतृत्व भागात असलेल्या स्तंभात शिवाची पत्नी पार्वतीची प्रतिमा आहे, ज्यांच्या बाजूला महिला सेविका आहेत। 3 पाय असलेली भृंगी आणि नृत्याच्या मृदेत कोरलेली भिक्षताना अशा देवतांचीही कोरीव कामं आहेत। हे सभागृहाच्या वायव्य भागात आहेत। सभागृहाची छत महाकाव्ये, महाभारत, रामायण आणि पुराणातील दृश्य आणि मंदिराच्या हितकारकांच्या जीवन रेखाचित्रांनी पूर्णपणे झाकलेले आहेत। मुख्य मंडपांच्या छतावरील प्रत्येक खाडीतील चित्रे, अंतराळ आणि इतर देवस्थाने विजयनगर चित्रकलेच्या भव्यतेचे दर्शन घडवतात।
ते चुनखडीच्या स्वरूपातील प्लास्टर थरावर रंगवलेले आहेत. रंगसंगतीमध्ये पिवळा, गेरू, काळा, निळा आणि हिरवा असे वनस्पती आणि खजीन रंग आहेत जे चुनखडीच्या पाण्याने मिसळलेले आहेत. पार्श्वभूमी सामान्यत लाल रंगात रंगवलेली आहे. देवदेवतांच्या आकृत्या व्यतिरिक्त रांगेत मांडलेल्या भक्तांच्या उपस्थितीत भिंतीचित्रे विष्णूंच्या अवतारांचे देखील चित्रण करतात. ही चित्रे आकर्षक रचनांमध्ये आहेत जिथे कालखंडातील पोशाख आणि चेहऱ्यावरील हावभावांवर विशेष भर दिला आहे. गर्भगृहात देवता म्हणून पूजनीय असलेले वीरभद्रेचे जवळजवळ पूर्ण आकाराचे चित्र आहे. ते पूर्णपणे शस्त्रसज्ज आहेत आणि कवट्यांनी सजवलेले आहेत. गर्भगृहात एका गुहा कक्ष आहे जिथे अगस्त्य ऋषींनी लिंगाची प्रतिमा स्थापित केली तेव्हा ते राहत होते असे म्हटले जाते. देवतेंच्या वरच्या गर्भगृहातील छतांवर मंदिर बांधण्यांची चित्रे आहेत. तिरुपतीमधील कृष्णदेवरायांच्या काश्य पुतळ्यांच्या सजवलेल्या सारखे शाही पोशाख आणि शिरपेचात मुकुट घातलेले विरुपण्णा आणि वीरण्णा यांच्या सहकाऱ्यांसह त्यांना आदरपूर्वक प्रार्थनेच्या स्थितीत त्यांच्या कुटुंबांच्या देवतेंची पवित्र राख अर्पण करताना चित्रण केले आहे. मंदिराच्या संकुलात पूर्वेकडील भागात एक वेगळा कक्ष आहे ज्यामध्ये शिव आणि त्यांची पत्नी पार्वती एका दगडावर कोरलेली आहेत. दुसऱ्या मंदिराच्या कक्षात भगवान विष्णूंची प्रतिमा आहे. मंदिराच्या परिसरात त्यांच्या पूर्वेकडील बाजूला ग्रेनाइट दगडाचा एक मोठा दगड आहे ज्यावर गुंडाळलेल्या बहुफणी असलेल्या नागाचे कोरीव काम आहे जे लिंगावर छत्रीचे आवरण प्रदान करते. मंदिरातील आणखीन एक आकर्षण म्हणजे लटकणारा खांब. खांबाच्या पायथ्याशी आणि जमिनीमध्ये एक अंतर आहे ज्यातून कापड आणि कागद जाऊ शकतात कारण खांब थोडासा उलटलेला आहे आणि फक्त एका बाजूला जमिनीला स्पर्श करतो. हा एक प्रचंड ग्रेनाइट नंदी बैल 20 फूट 6.1 मीटर उंचीचा आणि 30 फूट 9.1 मीटर लांबीचा हार आणि घंटांनी सजवलेला मंदिरापासून सुमारे 200 मीटर 660 फूट अंतरावर आहे जो मंदिराच्या परिसरात नागाच्या पुतळ्यांसमोर आहे. स्कंद पुराणामध्ये या मंदिराचा उल्लेख 108 शिवक्षेत्रांपैकी एक असा आढळतो. ते हेच ठिकाण आहे जिथे रामायणात सीताहरणाच्या प्रसंगी जटायू पक्षी रावणाशी लढता लढता खाली पडला व याच ठिकाणी श्रीरामांनी जटायूला मोक्ष मिळवून दिला म्हणून या ठिकाणाला लेपाक्षी मंदिर हे नाव पडले. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे लेपाक्षी मंदिर याबद्दल ही माहिती आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.